इकडे कळत जा. थांबा हा. कशी झाली हो? वरती चटणी मसाला हवा तर घ्या अजून. ही बघा आपली थत्ते इडली मस्तपैकी तूप घातलंय आणि वर घातलंय आपला मसाला. सांबार बाजूला देऊ का? आता ही चणा डाळ, उडीद डाळ आणि तूर डाळ आहे. तूर डाळ मी पाव चमचा घेतले, चणा डाळ 2 चमचा व उडीद डाळ 2 चमचे, म्हणजे लहान 2 चमचे. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल मसाला तर जास्त प्रमाणात करू शकता. ही आता खरपूस भाजून घ्यायची आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 10 मिनिट. बघा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि किती फुगून आले बॅटर, व्यवस्थित फर्मेंटेड झालंय तुम्ही बघू शकता. तर ह्या मागे काही कारणं आहेत ती तुम्हाला सांगते. काल असं झालं की अचानक मी इडली बनवायचं ठरवलं, तेव्हा मी भिजत घातल्या. खाली साहित्य सगळं सांगेन. आणि रात्री मी जेव्हा मिक्सरला लावलं तेव्हा 10 वाजले होते. म्हटलं मला सकाळी लवकर इडली बनवायची आहे आणि फर्मेंटेड होईल का पीठ. मग मी काय केलं, गरम पाणी केलं कढईत व त्याच्यावर तोप ठेवून दिला. मग त्यामुळे उबदार मिळाला ह्याला. म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसात पीठ फर्मेंटेड होण्यासाठी उबदार होण्याची गरज असते. पण मी डब्यात वगैरे घट्ट ठेवलं नाही, ह्या तोपातच ठेवलं. त्यामुळे तुम्ही बघू शकता किती फर्मेंटेड झालंय पीठ ते. तुम्ही ही माझी टीप नक्की फॉलो करू शकता. पावसाळ्याच्या दिवसात गरम पाण्यात ठेवायचा तोप, म्हणजे काय होतं, व्यवस्थित फर्मेंटेड होतं. तुम्ही बघू शकता आणि लुसलुशीत इडल्या होणार आहेत त्याच्या नक्की, मला माहिती आहे. तसंच मी हा मसाला जो पोळी मसाला स्पेशल बनवतात त्यासाठी हे साहित्य घेतले. चणा डाळ 2 चमचे, तूर डाळ 2 चमचे, 3 ते 4 ह्या लाल तिखट मिरच्या, कढीपत्त्याची पाने, सुकं खोबरं, उडीद डाळ आणि चिंच. आता हे सगळं भाजून आपण मिक्सरला लावून घेऊया पहिलं. आणि जो पोळी मसाला म्हणतात तो तयार करूया व मग आपण इडली आपली मस्तपैकी तयार करूया. ओके. पीठ माझं इतकं सुंदर फर्मेंटेड झालंय ना, खरंच मजा आली. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फर्मेंटेड झालंय पीठ. बघू शकता अतिशय सुंदर जाळी आली, अप्रतिम. इथे सुकं खोबरं आणि ज्या आपण मिरच्या आणि कढीपत्ता भाजून घेते. आता हे भाजून झाल्यावर यात हिंग, जरासं मीठ आणि जरा चिंच घालून आपल्याला फक्त काय करायचंय, मिक्सरला लावून घ्यायचंय. मग आपलं तयार होईल. मस्त कढीपत्त्याचा वास सुटलाय, अप्रतिम. जास्त कढीपत्ता असला तर बरा होता, पण कढीपत्ता मी झाड लावलंय नवीनच, त्याला एवढीच पानं होती. सो असो आता आपण नेक्स्ट टाइम परत बनवूया. थोडं बॅटर मी काढून ठेवते कारण एवढं लागणार नाही आहे. आता मस्त फुगून आलं आणि इथे पाणी ठेवलंय गरम करायला आणि ह्या प्लेटमध्ये आपण करणार आहोत. आता मी सांबार फोडणीला घालून घेते. हे बघा, ह्या भाज्या सगळं घालून 1 मिनिट दाखवते. हे बघा, ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, भोपळा, तूर डाळ, मसूर डाळ असं सगळं मिक्स करून शिजवून घेतलेलं. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता आपण सांबारला फोडणी देऊया. आणि इकडे एका साईडला आपल्या इडली पण शिजत आहेत. सो जिरं, मोहरी आणि
सांबार मसाला पाण्यात मिक्स करते. झाली हा सांबार मसाला, थोडीशी चिंच, अजून थोडा सांबार मसाला घालते मी. काय ना आलमंड काय रात्री लिंबू सरबत रोज देते, काय पण सांगतो. लिंबू देत नव्हती. घ्या नंतर झाले की आता चला तुम्हाला नाश्ता देते. आज ऊन आलंय, ऊन आता. बघा ह्याच्यावर आता घातलंय मी तूप आणि हा मसाला.